एकीकडे कोविड-19ने हवालदिल केले असताना अॅमेनोरा टाउनशिपमधील फ्लॅटधारकांना विसंगत मालमत्ता कराची बिले पालिकेकडून मिळाली आहेत. अॅमेनोरा पार्क टाउन हा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमान्वये बांधलेला प्रकल्प असल्याने शासनाची सूट मिळावी अशी मागणी होतीये. PMC कलममध्ये दिलेल्या संबंधित सवलतीच्या नगररचना अधिसूचनेच्या तरतुदींविषयी अनभिज्ञ आहे किंवा कराच्या तरतुदींची गणना करताना मुद्दाम दुर्लक्ष केलंय, असा आरोप सदनिकाधारकांनी केला आहे. अॅमेनोरा पार्क टाउन हे पुणे येथील हडपसर येथे आहे आणि येथे सुमारे 4500 कुटुंब आहेत. 17.5 नळी ग्रामपंचायत 2018 पासून पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत हलविण्यात आली. सिटी कॉर्पोरेशननुसार ग्रामपंचायतीचे कर आधीच निकाली काढण्यात आले आहेत. स्थानिक आमदार चेतन तुपे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फ्लॅट मालकांना आवश्यक सहकार्य केले असल्याचं ब्रिगेडियर विदुर नेवरेकर यांनी सांगितलं. एकात्मिक टाउनशिप प्रकल्प अंतर्गत मिळकत करामध्ये सूट मिळावी याकरिता पाठपुरावा सुरू असल्याचं अॅमेनोरा टाउनशिपचे कार्यकारी अधिकारी JK भोसले यांनी सांगितलं. याबाबत रोखोक महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा. एकतर आमची जी टाउनशिप आहे ना, तिथे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीप्रमाणे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हीच द्यायचं असतं, महापालिकेने नाही. जे महापालिकेत इतरत्र जे देतात, रोड देतात, गार्डन देतात, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट देतात, पाणी ट्रीट करतात, ह्या सगळ्या सर्व्हिसेस टाउनशिपच करते. त्यामुळे तो इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस आम्ही घेतो आणि तसं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही कलेक्ट करत असतो. ज्यावेळेस पॉलिसी आली तिथून 2005-06ला पॉलिसी आली, 7-8ला आमची टाउनशिप पहिली चालू झाली आणि ग्रामपंचायतीनं बिलं पाठवायला सुरुवात केली. पण आम्ही सांगितलं की पॉलिसीप्रमाणे बिलं ग्रामपंचायतीने नाही दिली, चार्ज केली पाहिजेत. आणि मग त्याच्यावर बरीच डिस्कशन झाली सरकार दरबारी आणि त्याच्यावर एक सरकारी कमिटी अपॉइंट झाली, सिनियर सेक्रेटरी आणि डायरेक्टर टाउन प्लॅनिंगची. आणि त्यांनी सांगितले ठीक आहे, ग्रामपंचायत किंवा लोकल बॉडी जे असेल त्यांना एक 20% टॅक्स द्या. त्यांचा समजा 100 टॅक्स असेल तर त्यातला 20%च टाउनशिपने दिला पाहिजे, टाउनशिपच्या लोकांनी दिला पाहिजे. आणि टाउनशिप म्हणजे त्याच्यात ग्रामपंचायत किंवा म्युन्सिपालिटी काय काम करणार, जन्ममृत्यूची नोंद एवढंच त्यांचं काम असेल सध्या. जी पॉलिसी आली त्याच्यामध्ये 50% कन्सेशन द्यावं असं ठरलं आणि 50% टॅक्स द्या. तर ग्रामपंचायतीने त्याप्रमाणे टॅक्स लावणं संयुक्तिक होतं. तेवढ्यात काय झालं की 17मध्ये आम्ही PMCमध्ये आलो. तोपर्यंत पुन्हा पॉलिसी चेंज झाली आणि जी इंटिग्रेटेड टाउनशिप जी आम्हाला ॲप्लिकेबल आहे त्याच्यामध्ये 66% टॅक्स रिबेट आपल्याला द्यावा, आपल्या सिटिझन्सना द्यावा असं ठरलं. याचा अर्थ 1/3 द्यावा आणि 2/3 माफ असं हे मिळालं. आता ग्रामपंचायतीने चुकीची बिलं केली, चुकीचं बिल ठोकलं, तर त्याच्याविरुद्ध आम्ही जिल्हा परिषदेची स्टँडिंग कमिटी आहे तिथे गेलो, कारण ते अपिलेट अथॉरिटी आहे, म्हणजे प्रॉपर तसा प्रिस्क्राईब रूटच आहे. आणि त्याला सांगितलं ही त्यांनी ग्रामपंचायत चुकीची बिलं केलेत तर ती करेक्ट करा आणि आम्हाला न्याय द्या. तर त्यांनी मग प्रॉपर सिस्टमॅटिकली गेले. ग्रामपंचायतचं ज्यांना माहिती आहे की कसं हे केलं अशा बॉडी करून त्यांनी चेक करून घेतलं, नंतर लिगली बघितलं, नंतर गव्हर्नमेंटची पॉलिसी बघितली, सगळ्याचा उहापोह करून ग्रामपंचायतीने आम्हाला 28 लाखाचं बिल दिलं. पण तोपर्यंत इकडे आलो होतो आम्ही, PMCमध्ये आलो होतो. तर मग आम्ही सगळी रेकॉर्ड तिकडे गेली तर PMCला आम्ही म्हटलं की आम्ही ते बिल पे केलं PMCला 28 लाख. तर ते ॲग्री करत नाहीत, हे एक. आणि नंतर PMCने ज्यावेळेस बिलिंग चालू केलं त्यांनी जो ग्रामपंचायत जुना डेटा आहे ना, जुन्या डेटा ज्या 17.5 नळीने जो वापरला ते वापरूनच बिलिंग केलं, हे एक केलं. तर ते करताना बऱ्याच मिस्टेक झाल्या आहेत की सेम फ्लॅटला वेगळे चार्जेस लागले आहेत. दुसरं, ही जी 2 कन्सेशन आहेत की एक कन्सेशन आहे 66% ते महापालिकेने दिलं नाही. दुसरं, जे जिल्हा परिषदेने जो निर्णय दिला होता की हे 28 लाख रुपये सेटल झालं त्यांचं, जोपर्यंत होते तर ZPमध्ये होते तोपर्यंत, जिल्हा परिषद होते तोपर्यंत, तर त्यांनी ते काय ऐकलं नाही आणि ग्रामपंचायत चुकीचं बिल होतं तेच 50% रिकव्हरी आमच्याकडनं करायला लागली. त्यामुळे तो बरेच बर्डन पडलं. चुकीचं बिल आहे त्याचाच शेअर करणं बरोबर नव्हतं आणि 66%चं देणं महत्त्वाचं आहे. आणि कॅल्क्युलेट करताना जे आहे त्याचे सिस्टमॅटिक केलं पाहिजे. जुना रॉंग डेटा वापरून त्यांनी जर केलं असलं त्याच्यात मिस्टेक झाल्यात. एकाच साईजच्या फ्लॅटला एकाच बिल्डिंगमध्ये वेगवेगळे चार्जेस लावलेत, विच इज हे चुकीचं आहे. तर ह्या सगळ्या चुका आम्ही महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या. आता महापालिका सध्या त्यांनी बिलं पाठवून ठेवलेत, पण त्याची काही मला वाटतं टाकताना घाईने टाकली का काय केली हे करताना सुद्धा चुकीची निघालेत. तर आम्ही
कमिशनर साहेबांना रिप्रेझेंट केलं की साहेब हेच काही मिस्टेक झाल्यात, आम्हाला मिळालं पाहिजे 66%. ZPचं बिल सेटल झालेलं आहे, तुम्ही चार्ज करू नका आणि ज्या मिस्टेक झाल्यात त्या करेक्ट करा. ह्या 3 डिमांड आहेत. आणि कमिशनर साहेब म्हणतात मी बघ, आय विल लुक इन टू इट. अनफॉर्च्युनेटली आता ते फार बिझी आहेत ह्याच्या कोविडच्या ह्याच्यामध्ये, बरंचसे प्रेशर आहे ना. म्हणजे पुण्याचा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे, हॉस्पिटल तयार करणं किंवा किट्स तयार करणं, ते इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल बांधण्यात त्यांचा जास्त वेळ जातो आहे. त्यामुळे त्याला अजून त्यांनी ही मे नॉट ॲड्रेस ट्रीट आणि ते बघायचं मी मान्य केलं, मी चेक करतो म्हणून. आणि सिटिझन्सने सुद्धा त्यांना तसं रिप्रेझेंट केलं आहे की साहेब हे आमचं बघा म्हणून. तर त्यांच्याकडनं काहीतरी डिसिजन येईलच. तर आमचं PMCला एवढंच म्हणणं आहे की जे सरकारने 66% दिले ते करेक्ट करा. हे ग्रामपंचायतचं बिल जे चुकीचं म्हणतात ते कसं ते दाखवा. तर आम्ही म्हणतो करेक्ट आहे. तर ग्रामपंचायत ZPने सगळं स्टडी करून दिलेलं आहे, त्याचं ऑडिट करून खरं काय ते सांगा जर तुम्हाला वाटत. आणि ह्या ज्या चुका झाल्यात त्या करेक्ट करा. हे 3 आमचे मागण्या आहेत आणि सिटिझनच्या पण त्याच मागण्या आहेत. आम्ही आपण त्याचा पाठपुरावा करतो आहे. माझं नाव ब्रिगेडियर नेवरेकर. मी 2011पासून ॲमेनोरा कॉर्पोरेशनमध्ये फ्लॅट माझा आहे आणि 2015पासून मी इथे राहतो. इकडची मुख्य समस्या अशी आहे की PMCनी हा एरिया 17.5 नळी ग्रामपंचायतीकडून 2018 साली त्यांच्यात ती ग्रामपंचायत विलीन झाली. त्याच्यानंतर PMCनी जे टॅक्स स्ट्रक्चर इकडचं बनवलं ते आम्हाला त्याचं काही कल्पना न देता सडनली एका महिन्यापूर्वी आम्हाला अशी भरमसाठ एक प्रॉपर्टी टॅक्सचं बिल दिलं आहे, ज्याच्यामध्ये त्याची कॅल्क्युलेशन्स कशी केलेली आहे त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. आणि ग्रामपंचायतीचे ॲरियर्स म्हणून साधारण 50% त्यातली अमाऊंट ही ग्रामपंचायतीची ॲरियर्स आहेत. आता हे जे टॅक्स स्ट्रक्चर आहे हे सुद्धा एका वर्षाचं म्हणून त्यांनी दिलं आहे 2020चं. पण जेव्हा आम्ही विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे 18 पासून ते 20पर्यंत हे सगळेचे सगळे टॅक्सेस त्यांनी याच बिलात लावलेले आहेत, पण ते ॲरियर्स म्हणून दाखवलेले नाही आहेत. आणि ग्रामपंचायतीची ॲरियर्स ही भरमसाठ दिलेली आहेत. ह्याच्यामध्ये जो टाऊन प्लॅनिंग ॲक्ट आहे, टाऊन प्लॅनिंग ॲक्टच्या अन्वये टाऊनशिप्स ज्या आहेत त्यांच्यासाठी एक 66% रिबेट प्रॉपर्टी टॅक्सवरती देणं निश्चित झालेलं आहे. गव्हर्मेंट महाराष्ट्राचं ती नोटिफिकेशन आहे. त्या अनुषंगाने काहीही रिबेट PMCनी ॲमेनोरा टाऊनशिपसाठी दिलेला नाही आहे. आणि जेव्हा त्यांच्याशी बोलणी झाली तेव्हा त्यांनी असा काही रूल आम्हाला लागू आहे हे मानण्याबद्दलच नकार दिलेला आहे. तर हा आमचा मेन प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं होतं काय की टाऊनशिपमध्ये असल्यामुळे जो इन्फ्रास्ट्रक्चर टाऊनशिपमध्ये आहे, जो नॉर्मली PMC रिस्पॉन्सिबल असते, म्हणजे कुठेही बाहेर असताना तुम्ही रोड्स, स्ट्रीट, तुमचं गार्बेज डिस्पोजल याच्यासाठी PMC रिस्पॉन्सिबल असते. पण या सगळ्या गोष्टींसाठी ॲमेनोरा स्वतःहून ती कामं करते. त्याच्यामुळे ॲमेनोरा आमच्याकडून इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस घेते. ह्या इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेसना त्यांना केटर करण्यासाठी हा 66% रिबेटचा जो नियम आहे तो आहे. पण आता काय होतं आहे, त्यांनी तो नियम पाळलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला 100% चार्ज केलं आहे आणि ॲमेनोरालाही आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस देतो. त्याच्यामुळे डबल पेमेंट इकडच्या खिशातून चाललेलं आहे. याच्यापूर्वी आम्ही ॲमेनोरा कॉर्पोरेशनशी बोललो आणि ॲमेनोरा कॉर्पोरेशन, आम्ही म्हणजे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड, आम्ही आणि इकडचे जे MLA आणि MP आहेत, माननीय तुपे साहेब आणि माननीय कोल्हे साहेब आणि आमच्यातले काही सिटिझन्स इकडचे मिळून आम्ही PMC कमिशनरकडे गेलो आणि त्यांना आमची समस्या सांगितली. त्यांनी आम्हाला विचार करू असं सांगितलेलं आहे. पण त्याची आम्ही वाट बघतो आहे. त्यांनी अजून त्याचं आम्हाला काही उत्तर दिलेलं नाही. त्याच्यावरती आम्ही त्यांना पत्रही पाठवलेलं आहे की तुम्ही विचार करू असं सांगितलेलं. पण त्याच्याबद्दल आम्हाला काही अजून त्यांच्याकडून काही इंटिमेशन आलेली नाही आहे. आता आम्ही ॲमेनोरा सिटी कॉर्पोरेशनबरोबर एकतर त्याच्या व्यतिरिक्त आम्ही
चीफ मिनिस्टरकडे एक पिटिशन पाठवलं आहे आणि त्याची कॉपी त्यांनी संबंधित डिपार्टमेंटला पाठवली आहे, म्हणजे कदाचित ती PMCकडे आली असावी. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही मीडियाकडे धाव घेतली आहे या समस्येची सुधारणा करण्यासाठी आणि वेळ पडण्यास आम्ही कोर्टातही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत सिटी कॉर्पोरेशनबरोबर. तो हमें ये कहना है कि जो हम दो तरफ से इसमें फंसे हुए हैं, एक तो अमनोरा की तरफ से एक टैक्स है जो हमारे चार्जेज हैं और PMC के तरफ से टैक्स है. अब जो सर्विस जो है हम जो प्राप्त कर रहे हैं वो एक ही है और उसके लिए दोनों तरफ हमको चार्जेज ना देना पड़े, तो इसी के लिए प्रावधान किया गया है. जैसे ब्रिगेडियर साहब ने अभी बताया कि हमें 67% डिस्काउंट मिलना चाहिए. वो प्रावधान अगर नहीं होता है तो हमें एक तरह से डबल चार्जिंग हो रही है एक ही सर्विस के लिए, जो हमें नहीं चाहिए. और इसमें हम अमनोरा मैनेजमेंट से भी हम रिक्वेस्ट करना चाहते हैं कि उनसे हमारी बहुत दिनों से बातचीत चल रही है एक सर्विसेज कंपनी बनाने की, जो कि वो हमें ओब्लाइज करें और सर्विसेज कंपनी बनाएं. हमारे जो कॉर्पस जो पड़े हुए हैं, हमने काफ़ी वन टाइम डिपॉजिट दिए रखे थे, उसके बेसिस पे इंटरनल जो मैनेजमेंट होता है वो बहुत सारी चीज़ें उसमें इन्वॉल्व हैं, तो वो सारा कॉर्पस जो है सिक्योर हमको करना चाहिए और उसको मैनेजमेंट इंडिपेंडेंट मैनेजमेंट कंपनी के थ्रू से इसको चलाना चाहिए. इसके जो मेंटेनेंस है और जो PMC के साथ जो ओवरलैप है उसको हटाना चाहिए. तो ये हमारी सीधी मांग है अमनोरा मैनेजमेंट से और हमारा दरख्वास्त है PMC से कि वो रिकन्सिडर करे, टैक्स जो अपना जो लगाया है उसको इमीडिएट विथड्रॉ करे और ग्राम पंचायत का जो टैक्स है जो कि अमनोरा का कहना है सेटल हो गया है, अमनोरा ने उनका साथ सेटल कर दिया है, उसको भी हमसे हटाए क्योंकि वो हमारे और उनके बीच का है ही नहीं, वो बिटवीन अमनोरा और PMC के बीच की चीज़ है, उससे हमें कोई लेना देना नहीं है, उसको हमारे इससे हटा दे और उसके बाद एमिकेबल सेटलमेंट करें कि जिसमें कि जो सिटीजन यहाँ रह रहे हैं, जो रेसिडेंट है, फ्लैट ओनर्स है, उन पे कोई रिवर्स इम्पैक्ट या निगेटिव इम्पैक्ट नहीं आए.